राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विभागाचं खोटं लेटर हेड प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी. या खोट्या लेटर हेडवर त्यांच्या विभागातल्या अधिकारी यांची नावं घालून खोट्या सह्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काही शिपायांनी 50 पास दिले आणि त्यासाठी 2000 ते 5000 रुपये घेतले गेले होते आणि मंत्री उदय सामंत यांनी सभापतींकडे या संदर्भातली तक्रार केली. सभापती राम शिंदे यांनी यावर चौकशी समिती नेमून यामध्ये दोषी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि अधिवेशन संपण्याच्या आत कारवाई केली जाईल असंही म्हटलंय. आणि याच्यावर जी सही केलेली आहे ती देखील सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने फेक सही मारलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हे नुसतं महाराष्ट्र शासनाची बदनामी नाही तर पवित्र विधिमंडळाची देखील बदनामी आहे आणि विधिमंडळाचा कर्मचारी असं करतो हे देखील फार म्हणजे तसं बघायला गेलं तर चुकीची बाब आहे आणि म्हणून स्वतःच्या डिपार्टमेंटचं हे असताना देखील मी स्वतः या ठिकाणी सादर केलेलं आहे.